नमस्कार, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी असे स्पॉन्जी असे मफिन्स बनवणार आहोत, जे की अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे बनणार आहेत। आणि जर लहान मुलांना हे मफिन्स हवे असतील तर आपण घरच्या घरी अगदी अर्ध्या तासात हे मफिन्स बनवू शकतो। रेसिपीमध्ये स्किप करू नका। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण ही एक महत्त्वाची गोष्ट करणार आहोत, ती म्हणजे आपल्याला एका कढईमध्ये रिंग ठेवायची आहे। त्यावरती एक प्लेट ठेवून तिला झाकून ठेवायचं आहे आणि आपण त्याला प्रीहीट करणार आहोत, जर आपल्याकडे ओव्हन नसेल तर। त्यानंतर या ठिकाणी मी 1 कप मैदा घेतलेला आहे आणि त्याला चाळणीत घालून घेतलेला आहे। यामध्ये मी 1/3 कप कोकोआ पावडर घातलेला आहे। 1/2 टेबलस्पून या ठिकाणी मी बेकिंग सोडा घातलेला आहे, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टेबलस्पून मीठ। आता याला व्यवस्थित आपण या मैदा गाळायच्या चाळणीतून चाळून घेणार आहोत, जेणेकरून जे हे सगळं बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। आता हे मिक्स झालेलं जे बॅटर आहे त्याला आपण बाजूला ठेवून घेणार आहोत आणि एका दुसऱ्या बाउलमध्ये मी अर्धा कप पिठी साखर घातलेली आहे। यामध्ये मी 1/3 कप तेल घातलेलं आहे आणि 1/3 कप दूध घातलेलं आहे। आता याला आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, जोपर्यंत जे आपली पिठी साखर आहे ती तेल आणि दूध हे व्यवस्थित एकजीव होत नाही। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपलं जे मिश्रण आहे ते छान तयार झालं आहे। आता आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि हे मिक्स करताना मी या ठिकाणी 1/3 कप दूध आता यामध्ये ॲड करणार आहे। हळूहळू ॲड करणार आहे, जसं गरज वाटेल तसं। आणि तुम्हीसुद्धा जर तुम्हाला अजून दूध घालायचं वाटत असेल, बॅटर जर तुमचं ड्राय वाटत असेल, तर यामध्ये तुम्ही आणखीन दूध वाढवू शकतात। तर आता या ठिकाणी सगळं पकडून मी 1/3 कप पहिले आणि आता 1/3 कप असं दूध घातलेलं आहे। आता हे दूध घातल्यानंतर मार्केटमध्ये असे कपकेकचे मोल्ड मिळतात, पेपर कप्स। हे कप्स आपण आणणार आहोत। याच्यामधून आतमधून मी तेलाची कोटिंग करणार आहे कप्सला आणि यामध्ये मी बॅटर फिल करणार आहे। हे बॅटर आपण फिल करायचं आहे, फक्त आपण जे आहे मोल्डचा 1/4 भाग एम्प्टी ठेवणार आहोत, जेणेकरून जेव्हा आपला कपकेक बेक होईल तेव्हा जेव्हा फुलेल तेव्हा तो आपल्या मोल्डच्या बाहेर जाणार नाही। आणि आता अशा प्रकारे मी मोल्डमध्ये बॅटर टाकल्यानंतर त्याला टॅप करणार आहे, जेणेकरून त्याच्यामधले जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील। आणि आता या ठिकाणी मी हे सगळे मोल्ड आहेत ते ह्या प्लेटवरती ठेवणार आहे आणि यांना साधारणतः 15 ते 20 मिनिटांसाठी बेक करणार आहे। जर तुम्ही जास्त मोठे कपकेक बनवत असाल किंवा केक बनवत असाल तर त्याच्यानुसार तुम्ही त्यांना अर्धा तास किंवा 40 मिनिटं बेक करू शकतात। आता या ठिकाणी मी यांच्यावरती टॉपिंग म्हणून चॉकलेट सिरप आणि वॉटरमेलनच्या सीड्स घातलेले आहेत। तुम्हाला जर चॉको चिप्स वगैरे आणखीन काही टॉपिंग्स असतात त्या घालायचे असतील तर तुम्ही ते घालू शकतात। आणि अशा प्रकारे आपला मार्केटमध्ये मिळतो तसा एकदम टेस्टी कपकेक तयार झालेला आहे। व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू